नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडक मध्ये तुमचं स्वागत. बेधडक मध्ये आज आपण चर्चा अर्थातच नोट पे चर्चा, कारण जो निर्णय जाहीर केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संपूर्ण देश ढवळून निघालेला आहे आणि विविध पद्धतीने विविध प्रतिक्रिया त्याच्यामध्ये येताना आपल्याला दिसत आहेत. या निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत. मान्यवरांसोबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मोदी म्हणतात त्याप्रमाणे नोटबंदीचा हेतू 2 महिन्यात साध्य होईल का? या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल आपण आपल्या मान्यवरांची मतं जाणून घेणार आहोत. नोटबंदीमुळे लोकांची होणारी गैरसोय ही टाळता आली असती का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सुद्धा त्या निमित्तानं आपण उपस्थित केलेला आहे. आणि नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाच्या क्रयशक्तीवरती परिणाम झाला आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते. आपल्यासोबत डॉक्टर नीलम गोरे आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या. आपल्यासोबत विश्वास ठाकूर आहेत, संचालक आहेत महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक असोसिएशनचे, आणि राज्यातल्या सहकारी बँकाच्या संदर्भात त्यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. राम कदम आपल्यासोबत आहेत, जे प्रवक्ते आहेत भाजपचे, या कार्यक्रमामध्ये थोड्या वेळात सहभागी होणार आहेत. या सगळ्यांचं स्वागत चर्चेमध्ये. आणि पहिला प्रश्न अर्थातच डॉक्टर महाजन आपल्याला विचारायचा आहे. त्याचं कारण अर्थात मोदी म्हणतात त्याप्रमाणे नोटबंदीचा हेतू येत्या 2 महिन्यामध्ये साध्य होईल असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न दुधारी आहे. कारण साध्य होईल असं म्हटलं तर त्यांच्या अति आत्मविश्वासाला पाठिंबा दिल्यासारखं होईल, आणि होणार नाही असं म्हटलं तर त्यांच्या शुभकार्यात विघ्न आणण्याचा निष्कर्ष काढायला ते मोकळे होतील. मुळामध्ये काळा पैसा, भ्रष्टाचार हा काही 10-15 वर्षात, 20 वर्षात, 50 वर्षात निर्माण झालेला प्रश्न नाही, दीर्घकाळापासूनचा प्रश्न आहे. अगदी चाणक्यानं असं म्हणून ठेवलं आहे की जलाशयातला मासा स्वतः पाणी केव्हा पितो हे जसं कळत नाही, तसं सरकारी नोकरीतला माणूस सरकारी तिजोरीवरच डल्ला कधी मारतो हे कळत नाही. तेव्हापासून ही भ्रष्टाचाराची चर्चा आहे. अशा प्रसंगात आज घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांच्या विरोधात कारगर कारवाई जर होत असेल तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. मात्र अतिउत्साहाच्या भरात भावनेला उद्दीपित करणारी अनुचित चर्चा आणि उत्साहाच्या भरात आपल्या कुवतीपलीकडील स्टेटमेंट्स करणं हे सगळ्यांनी टाळलं पाहिजे, आणि त्याला पंतप्रधान देखील अपवाद नाहीत. थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की पंतप्रधान अशा प्रकारची भावनेला उद्दीपित करणारी असतील किंवा अतिरंजित असतील अशी वक्तव्य करतायत, याबद्दल आपण मतं जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी पुन्हा ही चर्चा अधिक खुली होण्यापूर्वी डॉक्टर नीलम गोरे, ज्या पद्धतीनं ही बंदी आलेली आहे, सगळेजण स्वागत एकीकडे करतायत, दुसरीकडे लोकांचे हाल होताना आपल्याला दिसत आहेत, हे सगळं टाळता आलं असतं असं तुम्हाला वाटतंय का? एक तर पहिली गोष्ट म्हणजे जे कारण दिलं जातं आहे की 1000च्या आणि 500च्या नोटा रद्द करण्याच्या पाठीमागे ती कारणं सकृतदर्शनी योग्य आहेत. आणि याच्यामध्ये बनावट नोटा चलनामध्ये असणं, त्याचबरोबर 86% नोटा 500 आणि 1000च्या 86% किमतीच्या या संपूर्ण व्यवस्थेमध्ये असणं, हे जसं आहे तसंच अतिरेक्यांना पैसा पुरवला जात असताना या फॉर्ममध्ये बनावट नोटांचा वापर होत असणं, ही सगळी कारणं अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणू तर्कसुसंगत अशी कारणं आहेत. 2 महिन्यामध्ये हे साध्य होईल का आणि टाळता आलं असतं का, या प्रश्नाच्या पुढे जाण्याच्या आधी मला 2 महिन्याच्या साठी संदर्भ महत्वाचा यासाठी वाटतो आहे की एक म्हणजे जेवढ्या नोटा चलनामध्ये होत्या 1000 आणि 500च्या, त्यातल्या किती नोटा या रिप्लेस झाल्या आणि किती नोटा ज्या आहेत त्या प्रत्यक्षात भरणाच झाला नाही. त्याच्या वजाबाकीमधून काही प्रमाणामध्ये काळा पैसा किंवा अतिरेक्यांसाठी किंवा अयोग्य मार्गासाठी वापरला जाणारा पैसा किती नष्ट झाला, म्हणजे तो चलनामधून काढण्यात सरकारला यश आलं, हे बऱ्यापैकी स्पष्ट होणार आहे असं मला वाटतं, जे काही मी वाचन केले त्याच्या आधाराने. आणि तसं जर का दिसलं की इतक्या मोठ्या प्रमाणात काही हजारो कोटी रुपये जे चलनामध्ये होते पण ते बँकांमध्ये भरलेच गेले नाहीत, शेवटी काय काही जेन्युइन लोक भरणार, काही ज्यांना काळ्याचे पांढरे करायचे ते भरणार, पण ज्यांच्याकडे 500 किंवा 1000 कोटी रुपये आहेत ते भरू शकणार नाहीयेत अशा पद्धतीने पैसे. दुसरं त्याच्यात प्रश्न असा आहे, गृहीतक जे धरलेलं आहे की जो काळा पैसा आहे तो 500 आणि 1000च्या नोटांच्या रूपात ठेवलेला असतो, तो किती योग्य आहे किंवा नाही याच्यावर खूप मोठा डिबेट होऊ शकतो, चर्चा होऊ शकते. कारण
उलट असं आहे की अशा पद्धतीने नोटांवर बंदी आल्यावर ताबडतोब सोन्याच्या दुकानात लोक धाव घेणार आणि सोन्याचे व्यापारी पण त्याच्यातून भाववाढ करणार, हे सांगण्यासाठी किंवा याचा अंदाज बांधण्यासाठी काय अभ्यास फार मोठा असण्याची गरज नव्हती. म्हणजे उलट असं भीती वाटते काही वेळेला की ही सोन्याची जी लॉबी आहे भारतभरची किंवा आंतरराष्ट्रीय लॉबी, यांना याचा अचूक फायदा घेण्यासाठी ते एका अर्थाने सुसंघटित होते आणि हा काळा बाजारासाठी जो ग्राहक पैसे दडवून होता त्याला सुद्धा ती वाट बरोबर माहिती होती आणि त्याचा परिणाम आपण दिसला. आता सरकार म्हणते की आम्ही सोन्याच्या दुकानांवर लक्ष ठेवणार आहोत किंवा 30 डिसेंबर नंतर अजून एक आम्ही धमाका करणार आहोत, परंतु विविध इतर मार्गाने जिथे पैसे गुंतवलेले असतील ते लोक कदाचित काय माहिती वेगवेगळ्या मार्गाने ते व्हाईट सुद्धा करून घेतील स्वतःचे जे पैसे आहेत ते, आणि हा तिजोरीत पडलेला जो पैसा आहे सरकारच्या त्याचा कसा विनियोग होणार आहे हा एक पुढचा प्रश्न सगळा येणार आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की हेतू योग्य असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जे म्हटलं कार्यपद्धती जी आहे त्या कार्यपद्धती फार त्रुटीपूर्ण झाली. 100 रुपयाच्या नोटा जनधन खाती जी झाली आहेत लक्षावधी त्यातल्या लोकांना देण्यासाठी म्हणून आम्ही जास्त प्रमाणात चलनात आणण्यासाठी जे काय पावलं करून तेवढ्या 100च्या नोटा उपलब्ध ठेवल्या असत्या मोठ्या प्रमाणामध्ये, तर दुसऱ्या दिवशीपासून जी ग्राहकांची प्रचंड सैरावैरा झाली परिस्थिती ती झाली नसते. आणि काय माहिती मंदार, खरं सांगायचं तर ज्याला आपण म्हणू की सुक्याबरोबर ओलंही जाळणं हा प्रकार जसा झाला तसं, मी एक डॉक्टर आहे, एखाद्या माणसाचं पोट बिघडलंय की नाही बघायला सगळ्यांची पोट फाडून बघतं का कोणी, त्याच्यामुळे जो सामान्य माणूसाच रस्त्यावरती उभा आहे प्रत्येक ठिकाणी त्रास घेत, त्याला त्याच्यातून काय मार्ग होता, तर मग तज्ञ आणि थिंक टँक आणि तुमच्या ताब्यात आहे ना सरकारच्या, की ज्याच्यावर त्यांनी विचार करायला पाहिजे होता. साधं एटीएमचं कॅलिब्रेशन झालेलं नाहीये आपल्याला कल्पना आहे, त्याच्यासाठी 15 दिवस लागणार आहेत आणि मग नाहीतर अनेक सेवा आता आज पार्किंग लॉट सांगतायत फ्री आहेत वगैरे, पण धान्य बाजार, फुल बाजार, बाकीचे सुटे विक्रेते अगदी अंत्ययात्रेसाठी लोकांना सांगतायत अँब्युलन्सना की आम्ही पैसे घेणार नाहीत. काय करणार अशा परिस्थितीत लोक, आणि त्यामुळे ते टाळायला हवं होतं. कसं टाळणं हेच मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. नक्की हे कसं कशा पद्धतीने त्रास टाळणं, हे त्याला पैसा बाहेर काढायलाच पाहिजे पण त्रास टाळण्यासाठीच आम्हाला नक्की. आणि काय काय करता येऊ शकत होतं, ते करता येऊ शकत होतं किंवा नाही हा पण त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. विश्वास ठाकूर, एक मोदींनी जे अचानक एक प्रकारे पूर्ण चकित करून टाकलं सगळ्या व्यवस्थेला, सगळ्या देशाला, आणि हे करत असताना हा जो निर्णय अचानक जाहीर केला त्यांनी, त्याच्या मागे त्यांचं म्हणणं असं होतं की गुप्तता राखणं अत्यंत आवश्यक होतं आणि गुप्तता राखली नसती तर कदाचित त्याचा गैरफायदा झाला असता आणि काळ्या पैशाच्या लढाईमधल्या या युद्धामध्ये त्यांना यश आलं नसतं अपेक्षित असं. जर हे आपण मानलं त्यांचं गृहीतक, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जसं आता निलमताई सुद्धा म्हणाल्या की हे टाळता आलं असतं का, एक बँकर म्हणून तुम्ही कसं बघता या सगळ्या घटनेकडे? मंदारजी, अतिशय धाडसी असा हा निर्णय असं म्हटलं तर खरं म्हणजे वावगं ठरू नये. कारण गेली अनेक वर्ष यापूर्वीच्या सरकारने सुद्धा काळा पैसा याच्यावर खूप वेळेला वेगवेगळ्या लोकांनी वक्तव्य केलं, परंतु त्याचा निर्णय हा ठोस होत नव्हता. तो या सरकारने यावेळेला घेतला. परंतु मला असं वाटतं की हे सर्व करत असताना जी ग्राउंड मॅनेजमेंट जी आहे ती मात्र सबशेल चुकलेली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आता सहकारातला जर तुम्ही विचार कराल तर 3 प्रकारच्या सहकारी संस्था या फायनान्समध्ये काम करतात. त्याच्यामध्ये एक डिस्ट्रिक्ट बँक आहेत, नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था, ही 3 विभाग काम करतायत. बरोबर. गेल्या काही दिवसापासून, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आमच्या असं लक्षात आलेलं सातत्याने, म्हणजे आज एक अतिशय चुकीचा आज एक निर्णय रिझर्व्ह बँकेकडून झाला, तो म्हणजे जिल्हा बँकेनी उद्यापासून कोणत्याही प्रकारचे पैसे स्वीकारायचे नाहीत आणि कोणत्याही प्रकारचे पैसे द्यायचे नाहीत. आता यामध्ये शेतकऱ्यांचं काय होणार हा फार मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर नागरी सहकारी बँकांची परिस्थिती अशी आहे की आमच्या तिजोऱ्या फुल भरलेल्या आहेत. आमच्याकडे आज नाशिक जिल्ह्यातल्या 44 बँकांकडे गेल्या 4 दिवसात जवळपास 700 कोटी रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. आमच्याकडे पैसे ठेवायला जागा नाहीये आणि करन्सी चेस म्हणून आम्हाला दिलेल्या ज्या काही बँका आहेत, नॅशनलाइज बँका आहेत, त्या आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायला तयार नाहीत. म्हणजे मला जर 10 कोटींची आवश्यकता असेल तर ते मला 10 लाख रुपये फक्त देत आहेत. माझ्यापेक्षा सुद्धा वाईट अवस्था पतसंस्थेची आहे. पतसंस्थेचे सुद्धा पैसे कोणी स्वीकारत नाहीयेत आणि तिथं सुद्धा गरीब लोक त्याच्यामध्ये भरडली जात आहेत.
आहेत. आता आमच्याकडे असलेला जो वर्ग आहे आज संपूर्ण म्हणजे केवळ नाशिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो अतिशय गरीब असा वर्ग आहे. म्हणजे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 7.5 लाख सभासद आमचे सहकारी संस्थांचे आमचे आत्ता कार्यरत आहेत. आणि आमच्याकडे प्रश्न असा निर्माण झालेला आहे की आमच्याकडे 1 रुपया द्यायला नाहीये. 4 दिवसापासून लोक रोज आमच्याकडे येत आहेत, तुम्ही पैशाचं काय करतात म्हणून. आता त्याच्यातून आम्हाला नेमकं कळत नाही की नेमकं काय करायचं. तर आम्ही सातत्याने गेले 3 ते 4 दिवस आम्ही रोज घेराव घाल एक घाल आम्ही सगळे प्रकार करतो आहोत. थोडे पैसे येत आहेत. आता उद्याचा उजाडल्यानंतर काय होईल माहिती नाही, काय होईल म्हणून मला असं वाटतं जी सामान्य जनता आहे त्यांच्याकडे एटीएम कार्ड नाही ना, तुम्ही एटीएम मध्ये वाडेमाप पैसे भरतायत. पण जो माणूस आहे, जो वयोवृद्ध माणूस आहे, सिनियर सिटीजन आहे, गरीब माणूस आहे, शेतकरी, याचे काही एटीएमचे कार्ड आहेत का होते काही एटीएम मधून पैसे काढणार आहेत का. त्याच्यात काहीतरी तर आपण व्यवस्था त्यांच्यासाठी तर आपण काहीतरी व्यवस्था लावायला नको का. पण याच्यामध्ये कुठेही काही होताना दिसत नाहीये. बरं बँकेतून मिळतात कुठल्या नोटा आहेत, नॅशनलाइज बँकेतून 2000 रुपयाच्या नोटा, याच्या सुट्टे कसे करायचे मला तुम्ही सांगा. आज सगळीकडे इतके हाल आणि इतके लोक परेशान झाले. दुधाला पैसे नाही, लोकांना साधे औषधं घ्यायला पैसे नाही, बस भाड्याला पैसे नाही, कुठल्याही प्रकारचं काही धार्मिक कार्य करायचं असेल तर त्याला पैसे नाही आहेत, स्कूल बसला पैसे नाहीत. म्हणजे हे सगळं पेट्रोल पंपापासून सगळी व्यवस्था जी आहे ती टोटल जाम झालेली आहे. मला असं वाटतं की हे सगळं करत असताना जी ग्राउंड मॅनेजमेंट आहे या ग्राउंड मॅनेजमेंटचा पूर्णपणे विचार करायला पाहिजे होता. कारण तुम्ही बघा रांगेमध्ये कोण आहे हो, 500 रुपये माझ्या बँकेमध्ये 50,000च्या आत भरणाऱ्यांची संख्या सगळ्यात मोठी आणि हीच सर्वदूर महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्हाला एकही मोठा माणूस पैसे भरताना दिसत नाहीये, हे पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी पर्यायी काही व्यवस्था करता आली असती का. म्हणजे पर्यायी व्यवस्थेत मला असं वाटतं की तुम्ही जर 5,000 आणि 10,000च्या नोटा काढल्या असता आणि ह्या बदलायला तुम्ही जर एक कालावधी दिला असता आणि नंतर 5 आणि 10,000च्या नोटा जर बंद केल्या असता तर त्याच्यात सगळीच मोठी लोक सापडली असतील, गरीब लोक भरडली गेली नसतील. हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि हा जर प्रश्न आता येत्या 2-4 उद्याच्या दिवसामध्ये जर संपला नाही तर मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न 100% उभा राहू शकतो. कालच आपण बघितलं की भिवंडीमध्ये एका बँकेच्या बाहेर लाठीचार्ज करावा लागलेला आहे. उद्यापासून सगळीकडे सुरू होणार आहे नक्की. पण याच्यासाठी तर काही करायला पाहिजे. बरं नॅशनलाइज बँकेच्या लक्षात एक मिनिट तुमचा जो मुद्दा आहे की तुमचा जो मुद्दा आहे आपण एक मुद्दा घेऊया. विश्वास ठाकूर, तुमचा जो मुद्दा आहे ज्याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की जी संपूर्ण जमिनी पातळीवरची जी काही व्यवस्था होती ती पूर्णपणे फोल ठरलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती राम कदम, तुम्हाला असं वाटतं का की येत्या 2 महिन्यात पंतप्रधानांनी आवाहन केलं की 50 दिवस तुम्ही मला सहकार्य करा, माझ्या सोबत राहा आणि देशभक्तीनं या सगळ्या घटनेकडे बघा. तुम्हाला असं वाटतं की या 50 दिवसाच्या अवधीमध्ये ही आत्ताची जी परिस्थिती 2-3-4 दिवसामध्ये झालेली इतकी आणीबाणीची परिस्थिती आहे, आर्थिक आणीबाणी असल्यासारखी परिस्थिती आहे, ती निवळेल या 50 दिवसापर्यंत की अधिक चिघळेल, काय वाटते तुम्हाला. मंदारजी कसं आहे की मी नीलमताईचंही ऐकत होतो आणि विश्वास ठाकूर बोलत होते तेही ऐकत होतं. हे मान्य करावं लागेल की सर्वांनाच त्रास होतोय, तुम्हालाही होतोय, तुम्हालाही होतोय, सगळ्यांनाच त्रास होतोय. आणि जगामध्ये कोणतीही चांगली गोष्ट आपल्याला हवी असेल तर ती त्रासाशिवाय मिळत नाही. त्रास हा पर्यायी आहे. तो कमीत कमी कसा त्रास झाला पाहिजे हे आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे त्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करायला पाहिजेत. मूळ मुद्दा असा येतो या ठिकाणी की जर समजा आगाऊ सूचना देऊन जर आपण नोटा बंद केल्या असत्या तर ज्यांच्याकडे लाखो कोट्यावधी रुपये दडवलेत 500 आणि 1000 रुपयाच्या नोटांमध्ये ते आपण कसे बाहेर काढायचे. हे जे लाखो कोट्यावधी रुपये आहेत हे देशभरातल्या 125 कोटी लोकांचे पैसे आहेत आणि हे जर बाहेर आले तर आपल्याला हवे असणारे रस्ते, आपल्याला हवे सगळ्याच गोष्टी, सगळ्यात हा तुमचा आमचा सर्वसामान्य माणसांचा पैसा आहे. याच्यामध्ये काही बनावट चलन देखील पाकिस्तानकडून आलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे बंद करण्यासाठी हे केलंय. सध्या त्रास होतोय, मान्य आहे. हा कमीत कमी त्रास व्हावा या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करतोय. पण दुर्दैव या निमित्तानं असं दिसतं राष्ट्रवादी आहे काही इतर पक्ष आहेत हे पक्ष या निमित्तानं सुद्धा राजकारण करताना दिसत आहेत. म्हणजे आज मला कोणीतरी एक व्हॉट्सअपवर फार सुंदर पाठवलं होतं की देशातला जवान त्या -डिग्रीमध्ये सीमेवर असताना देशासाठी तो कधीही किंतु परंतु करत नाही. कोणत्याही गोष्टीच्या हाल अपेक्षा सहन करून सुद्धा त्याच्याकरी ते दुःख तो लोकांपुढे मांडत नाही. तो देशासाठी त्या ठिकाणी रात्रंदिवस उभा आहे. आज या देशभरातल्या लोकांसाठी केवळ 50 दिवस आपल्याला सगळ्यांना मिळून या देशासाठी द्यायचे, फक्त 50 दिवस. आणि काय करायचं, हा थोडासा जो काही त्रास आहे त्रास सहन करायचा आहे. हळूहळू सरकार त्याच्यामध्ये पर्याय शोधतंय. हा त्रास का सहन करायचा आहे
हे जर एकदा तुम्हाला आम्हाला पटलं तर हे देशहितासाठी आहे, हीच खरी आपली देशभक्ती आहे. कारण हे जे सगळं होतंय हे आजपर्यंत 70 वर्षात जे काही हे मोठमोठे लोक आहेत त्यांनी जे दडवून ठेवलेले पैसे आहेत हे पैसे बाहेर काढण्याचा हा मार्ग आहे. म्हणजे एका ठिकाणी काँग्रेसच्या नेत्याने विचारायचं कुठे आहे काळा पैसा, आणि दुसऱ्या ठिकाणी मोदीजींनी प्रयत्न केल्यावर म्हणायचं हे असं कसं. म्हणजे ह्यांची काय अपेक्षा होती, ह्यांना आधी सांगून नंतर हे जाहीर करायचं होतं अशी यांची अपेक्षा होती, काय अपेक्षा होती यांची. नाही, रामकदम जो मूळ मुद्दा आहे अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये येतं. रामकदम मला एक मिनिट हे ऐतिहासिक आहे, अर्थक्रांतीसाठी उत्तम आहे. एक मिनिट न्यूयॉर्क रामकदम न्यूयॉर्क टाइम्स आणि हे सगळं मान्य आहे. रामकदम हे सगळं मान्य आहे, हे सगळं मान्य आहे. येणाऱ्या काळामध्ये जी चिघळू नये प्रश्न आहे माझा. एक मिनिट मी एकेका आपल्या मान्यवरांकडे जातो. एकट्यानं बोलू द्या, आम्ही फक्त ऐकत मंदार बसतो. नाही एक मिनिट, डॉक्टर महाजन मी तुम्हालाही बोलू दिलेलं आहे. डॉक्टर महाजन तुम्हालाही बोलू दिलेलं आहे, त्यांना त्यांचं पूर्ण करू द्यात. मी तेवढं वेळेकडे माझं भान आहे, मी वेळेकडे लक्ष देतो, त्यामुळे मी तुमच्याकडे पण येणार आहे. पण मूळ मुद्दा त्यासाठी एकेका व्यक्तीकडे आपण जाऊया. ज्यांना रामकदम तुम्ही आता सत्तेत आहात, तुम्ही घेतलेले निर्णय आहेत, तुम्हाला थोडंसं कमी बोलून त्याच्यामध्ये जी प्रश्न उपस्थित करतायत त्यांचे उत्तर तुम्ही जास्ती द्या. ज्याच्यामध्ये विश्वास ठाकूर, पहिला तुमचा प्रश्न आपण घेऊया. मला राम कदम साहेबांना दोनच प्रश्न विचारायचे. एक म्हणजे देशहितासाठी आपण त्रास सहन केला पाहिजे. हा त्रास सर्वसामान्यांनीच हे करायचा का हो, सोसायचा का, मोठ्या लोकांनी नाही सोसायचा का, हा एक भाग झाला. दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग ते आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल बोलले. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त तीव्र विरोध हा शिवसेनेने केलाय. जरा शिवसेनेवर बोला की तुम्ही, राम कदम, ते जरा बरं होईल ना. तुम्ही शिवसेनेबद्दल, शिवसेनेची एवढी तीव्र भूमिका उद्धव ठाकरेंनी जे मांडलेली आहे, तिथे निलमताई पण बसलेल्या आहेत. सगळ्यात जास्त तीव्र भूमिका शिवसेनेने केलेली आहे. आणि सामान्य माणसाच्या प्रश्नावर उद्या राजकीय पक्षांनी जर आवाज नाही उठवायचा, विरोधकांनी जर त्याची सामान्यांची बाजू नाही घ्यायची, तर कोणी घ्यायची ती बाजू. कदम साहेब, एक मिनिट, तुम्ही एकेकाळी विरोधात होता, तुम्ही सुद्धा आंदोलन केली. एक मिनिट विश्वास ठाकूर, तुमचा दोन प्रश्न होते तुमचे, ते पोहोचले त्याच्यावर. पण तत्पूर्वी पुन्हा निलमताई तुमचा प्रश्न पण विचारा, म्हणजे रामकदमांकडे आपण जाऊ आणि डॉक्टर महाजन तुमच्याकडे पण मी येतो. नाही, मला राम कदमांना प्रश्न वगैरे विचारायचा नाही आहे, कारण राम कदम प्रवक्ते आहेत पक्षाचे, बरोबर आहे. पण मुळामध्ये मला स्वतःला असं वाटतं, म्हणजे की तात्विक मतभेद बोलते मी, की देश ती व्याख्या जी आहे ना त्यांची, की नरेंद्र मोदी साहेब जे बोलतील तेवढंच देशहित. आणि देशामधली जी माणसं आहेत ना, सामान्य माणसं, की जो वर्तक नावाचे गृहस्थ मृत्युमुखी पडले, हे पहा, याच्यापूर्वी लाल बहादूर शास्त्रींनी आवाहन केलं होतं जय जवान जय किसान. मला आठवते लक्षावधी लोक, आम्ही लहान असताना, मंदार तुम्हालाही आठवत असेल, मला वाटतं रत्नाकर महाजनांना, बरेच लोक सोमवारचे म्हणजे उपास करत होते एक दिवस देशासाठी म्हणून. म्हणजे अन्न त्याग सुद्धा लोक करून जवानांसाठी देण्याला तयार होते. कितीतरी मध्यमवर्गीय गरीब बायकांनी हातातल्या बांगड्या सोनं काढून युद्धामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे त्यागाची एक फार मोठी परंपरा आहे देशातल्या लोकांना. रक्तदानाचं जर का आवाहन केलं तर लोक रक्त देतील. आता काय झालंय, 100च्या नोटा योग्य त्या पद्धतीने कॅलिब्रेशन न झाल्यामुळे, किंवा एटीएम मध्ये तर वेगळी गोष्ट, बँकांमध्ये सुद्धा वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे लोकांना जो त्रास होतो आहे, त्याच्या तुम्ही म्हणाल की म्हणजे आता तुम्ही देशभक्तीसाठी करताय, तर प्रश्न असा आहे की ठीक आहे, तुम्ही गुप्त ठेवणं गरजेचं होतं, पण त्याची पर्यायी व्यवस्था तुम्ही तेवढी सिक्रेटली करून ठेवली असती तर कोण अडवणार होतं त्या गोष्टीला. आयदर आर हे किंवा ते असं नाहीये की हा तसा त्रास सहन करणं म्हणजे देशप्रेम. तर मुळामध्ये कार्यक्षमतेने काही गोष्टी या आधी झाल्या असत्या तर एखाद्याच लोकांना न त्रास होता म्हणजे थोडक्यात ही परिस्थिती हाताळता आली असती. थोडक्यात मला, मी प्रश्न वगैरे नाही विचारू इच्छिते, मला असं वाटतं, असं मला वाटतंय. त्याच्यामुळे ते सारखं जे दुसरं मला काय वाटतंय मंदार माहितीये का, मला असं एक शेवटी बोलू दे थोडंसं एक वाक्य, की मला जे सगळ्यांच्या यांच्या जे जे समर्थन करतायत ना या नोटांच्या बंदीचं, काळा पैशाच्या संदर्भामध्ये हेतू योग्य आहे, शंकाच नाही. मार्ग दुसरा कुठला आहे का योग्य तो आहे का नाही हे आता मी म्हटलं मगाशी तसं काळ ठरवेल. पण प्रश्न असा आहे की लोकांना जो त्रास होतोय तो त्रास त्यांना झालाच पाहिजे. हा कशासाठी, सामान्य लोकांना त्रास न होता सरकारचं गुड गव्हर्नन्स राहिलं असतं, लोकांनी काही उगाच राजकारणासाठी बोलले नसते. तो आग्रही जो आहे तुम्ही म्हणताय तो सरकारने खरं वापरलाय किंवा नाही ते आपण त्यांना विचारूया. पण नक्की तो काढून टाका, तो काढून टाकूया. पण पुन्हा एक मिनिट, डॉक्टर महाजन,
ही परिस्थिती टाळता आली असती किंवा नसती याहीपेक्षा येणाऱ्या काळामध्ये आता जो पुरवठा होणं अपेक्षित आहे, ज्या पद्धतीनं जी ATM मशीन्स असतील किंवा जसं विश्वास ठाकूर म्हणाले की ATM नाही, इतर पण बँक आहेत, इतर पण व्यवस्था आहेत त्यांच्यामध्ये, तर त्या सगळ्या यंत्रणा सरकार येणाऱ्या काळात काही मोठ्या प्रमाणात त्याला चालना देईल असं काही तुम्हाला आशा वाटते का? अशा निराशेच्या या खेळात सत्ताधारी पक्ष आशेच्या बाजूनी ठाम उभे राहणार आणि विरोधक निराशेच्या सुरात बोलणार हे नक्की असताना अशा निराशेच्या या खेळात न गुंतता काही प्रत्यक्षातल्या गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे. 2005 पूर्वी छापलेल्या नोटा बाजारातून काढून टाकण्याचा निर्णय 500च्या ज्या वेळेला UPA सरकारने घेतला त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी जाहीरपणे त्याच्यावर टीका केली आणि असं सांगितलं की यामुळे समाजातल्या गरीब माणसांची फार परवड होईल आणि गरिबांच्या विरोधी हा निर्णय आहे. आज पंतप्रधान असलेले सद्ग्रस्त त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांनी यापेक्षा कडक शब्दात आणि या UPA सरकारला काय अर्थशास्त्र कळतं, त्यांना काय गरिबांची कणव आहे असे प्रश्न उपस्थित करून त्याला विरोध केला होता. त्यामुळं 70 वर्षात पहिल्यांदाच झालं असं प्रत्येक गोष्टीबद्दल दावा करणाऱ्यांना तो दावा सतत करत राहू द्या, पण तो दावा करत असताना सैनिक, देशभक्ती वगैरे असल्या भावनिक गोष्टींना बाजारात आणण्याचा प्रयत्न करू नये, कारण या गोष्टींचा बाजार या देशात भरत नाही. 1962 असेल, 1965 असेल, 1971 असेल, ज्या ज्यावेळी देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी शतदल कमला परी भारती एका देठी अनेक जाती या निश्चयानं हा देश उभा राहिलेला आहे. 1965च्या युद्धामध्ये रक्त, कष्ट व सोने द्या अशी हाक दिलेली होती. इंदिरा गांधींनी स्वतः डिफेन्स फंडच्या कार्यालयात जाऊन स्वतःकडचं उरलं सुरलं सोनं सुद्धा त्या फंडाला डोनेशन दिलं होतं. त्यामुळे देशभक्ती, सैनिक प्रेम आज या देशात नव्यानं कुणी इथल्या लोकांना शिकवण्याची आवश्यकता नाही. ताबडतोब तो भावनिक खेळ बंद करावा आणि आर्थिक व्यवहारासंबंधी बोलावं. हा निर्णय एकाएकी घेतला जाणार नाही. एकच मुद्दा मुळामध्ये असे निर्णय अचानक घेतले जाणार, कोणालाही कळणार नाहीत. यातली सुद्धा हवा काढून घेतलेली आहे. त्याचं कारण 1 एप्रिल 1960च्या एका गुजराती दैनिकानं आणि 27 ऑक्टोबर 2060 1 एप्रिल 2016 आणि 27 ऑक्टोबर 2016चं जागरण दैनिक या दोन्ही वर्तमानपत्रांनी बातम्या छापलेल्या होत्या. त्यामुळे त्यातलं सरप्राईज एलिमेंट किती तकलादू आहे याचा आणखीन पुरावा देण्याची आवश्यकता नाही. अगदी थोडक्यात राम कदम, यात सगळ्या जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत त्याची उत्तरं पुढच्या 2-3 मिनिटात द्या, कारण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर पुढची चर्चा आपण करूया. राम कदम, काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी जी काही भूमिका मांडली, बरं झालं त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या त्या विधानाची आठवण करून दिली. 1944 मध्ये बर्माला इंडियन नॅशनल आर्मीच्या समोरच्या भाषणात त्यांनी लोकांकडे मला रक्त द्या, सोनं द्या, पैसे द्या, माणसं द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन अशा प्रकारची ती पुकार होती. ऐका बोलताय पण जे काही आपण इंदिराजींबद्दल ही नेताजी सुभाषचंद्रांची घोषणा नाही. ऐका ही नेताजी सुभाषचंद्रांची भाषण आपण घोषणा नाही. 1944 त्यांचं भाषण आपण इंडियन नॅशनल मी सांगतो काय होते तुम्हाला. मी सांगतो तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं ते वाक्य आहे. त्याच्यासोबत त्यांनी म्हणाले 1900 खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. ते वाक्य महाजन सर हे विधान आहे. या विधानाच्या सोबत किंवा केवळ टाइमपास करण्यासाठी डॉक्टर महाजन एक मिनिट आपण ऐकून घेऊया ना, आपण ऐकून घेऊया. ते पण काहीतरी म्हणतायत. तुमचा प्रश्न, तुमचा मुद्दा जो आहे तो पोहोचलेला आहे, त्याच्यावरती ते काय म्हणतात आपण ऐकून घेऊया. मंदार, फक्त हे जे काही महाजन साहेबांनी सांगितलं ते अर्ध्या मिनिटात सांगून मी तुमच्या मूळ प्रश्नावर येतो.
1944चं नेताजी सुभाषचंद्र बोसांचं इंडियन नॅशनल आर्मीच्या समोरचं भाषण आहे. त्यांनी निश्चितपणे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं म्हटलंय आणि सोबत त्यांनी लोकांकडे पैसा, सोनं, नाणं आणि माणसं द्या अशी मागणी केलेली हे भाषण आहे. हे नेटवर देखील अवेलेबल आहे, महाजन साहेबांनी जरूर पाहावं. मूळ मुद्दा त्यांनी जो जवानांचा आणि देशाच्या शिपायाचा सांगितला, आपल्या सैनिकांचा सांगितला. खरंच महाजन साहेब बरं झालं आपण असं म्हणालात की हे मला माहीत आहे. जे माहीत आहे ना ते अंगी आणण्याची आता वेळ आहे. जर तो सैनिक तक्रार करत नाही, आपल्याला आपला देश स्वच्छ करायचा आहे, ही घाण स्वच्छ करायची आहे, तर त्रास होणार नाही. विना त्रासाचं होणारं एक उदाहरण सांगा. जर काही चांगलं हवं असेल तर त्रास न होता एक गोष्ट अशी दाखवा की ती त्रासाशिवाय होते. देऊ शकाल आपण? नाही देऊ शकणार. तुमचं खरं दुःख काय आहे काँग्रेसवाल्यांचं? हो, देऊ शकतो. काँग्रेसवाल्यांना आगाऊ कळलं असतं तर काँग्रेसचा दुःख इकडे तिकडे ठीक आहे. मला त्या बाकी विषयात जायचं नाही. हा विषय काही राजकारणाचा नाही, राजकारणाच्या विषयावर बोला. विषय आहे. चर्चा जेव्हा 125 विषयावर बोला. जेव्हा 125 कोटी लोकांचा हा प्रश्न येतो, निश्चितपणे सरकार आणखी याच्यामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतंय. पण झालंय काय, लोक भीतीमुळे घाबरून रांगा करतायत. हे 50 दिवसासाठी अजून आहे. तर त्याच्यामुळे जेवढे आवश्यक आहेत तेवढे लोकांनी पैसे काढावेत. अजून आपण त्याच्यामध्ये आणखी चांगले चांगले सुधार आणतोय. पण लगेच बंद होईल भीतीपोटी गोरगरीब घरातली सगळी माणसं त्या बँकेच्या बाहेर येत आहेत आणि त्याच्यामुळे ती गर्दी होते. मला लोकांना त्रास होतोय हे मान्य आहे. पण तो त्रास कसा कमी होईल याच्यासाठी सगळ्यांनीच आपण सहकार्य केलं पाहिजे. हा विषय काय राजकारणाचा आहे का हो? हा देशाचा विषय आहे. आपल्याला देश स्वच्छ करायचा आहे. दिवाळीच्या आधी घर जेव्हा आपण घाण झालेलं घर जेव्हा साफसफाई करते, आपली आई करते, आपली बायको करते, बहीण करते, तेव्हा 2 दिवस तुम्हाला मलाही त्रास होतो. जेव्हा हा 125 कोटी जनतेचा देश स्वच्छ करायचा असेल तर त्या कालखंडामध्ये जो थोडा त्रास सहन आपण केला तर देशासाठी खऱ्या अर्थाने योगदान. रामकदम राजकारण का होतं याचा हाच मुद्दा आहे. तुम्ही जो मगाशी डॉक्टर महाजन म्हटले की देशभक्तीचा बाजार मांडलाय का? आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा रामकदम तुम्ही द्या. पण तत्पूर्वी पुन्हा या सगळ्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाच्या क्रयशक्तीवरती परिणाम झालाय का? हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा त्या निमित्तानं आपण चर्चेला घेणार आहोत. आणि जे तज्ज्ञ आहेत त्यांना अधिक काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी समोर आता आलेल्या आहेत आतापर्यंतच्या या काळामध्ये त्याबद्दल प्रश्न विचारूया. एकदा स्वागत. आपण बेधडक मध्ये चर्चा करतोय नोटबंदीच्या पार्श्वभूमीवरती. अर्थात काही महत्त्वाचे प्रश्न समोर येत आहेत आणि चर्चेमध्ये काही राजकीय प्रश्न सुद्धा समोर आलेले आहेत. पण तत्पूर्वी विश्वास ठाकूर आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की अर्बन बँका असतील किंवा जिल्हा बँका असतील ठप्प झाल्यात एक प्रकारे राज्यातल्या. आणि पतपेढ्या ही जी तिसरी व्यवस्था तुम्ही म्हटल्या होतात की जो उल्लेख केला होता की ती सुद्धा एक प्रकारे ठप्प झालेली आहे. जर त्याच्यावरच्या बंदी जी त्याच्यावरती एक प्रकारचे जे निर्बंध आहेत ते जर उठवले गेले तर त्याच्यातनं गैरवापर होणार नाही याची काय गॅरंटी आहे? याचा काय आपल्याला खुलासा करता येऊ शकतो? त्याचं कारण हेच आहे की अनेक पतपेढ्यांच्या मार्फत, अनेक पॉन्झी अकाउंटच्या मार्फत काळ्याचं पांढरं केलं जाईल अशी जी साधार भीती व्यक्त केली जाते त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? मंदारजी, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज महाराष्ट्रातल्या जर तुम्ही ग्रामीण विकासामध्ये जर योगदान बघितलं तर सगळ्यात जास्त योगदान या DCC बँका, अर्बन बँका आणि पतसंस्था यांचं आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर आहे. पण हे प्रमाण 10% याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, 90% येऊ शकणार नाही. त्याच्यामागचं कारण असं आहे की मी आता नागरी सहकारी बँक चालवतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी इतकं कडक धोरण ठेवलंय किंवा रोज जे रिपोर्टिंग त्यांना जाते त्याच्यामध्ये 5 रुपये सुद्धा इकडे तिकडे करण्याची मुभा नाही किंवा करू शकत नाही. इतकं कडक त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन त्याच्यावर आहे. आणि असं असताना तुम्हाला कुठेतरी तर विश्वास ठेवावा लागेल ना हो. तुम्ही ही व्यवस्था का निर्माण केलेली आहे? ज्याला पद नाही त्याला पद देण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. मग तुम्ही 100% सगळ्या लोकांना अविश्वास दाखवणार का? माझं म्हणणं असं की मी असं म्हणत नाही की 100% आम्ही बरोबरच करतो किंवा आमचं बरोबरच आहे. 5-10% चुकीचं काम करणारी लोक आहेत आणि ती त्यांचं भोगतील ना नंतर. जे काही त्यांना त्रास व्हायचा आहे, कायदेशीर कारवाई व्हायची, त्या कारवाई त्यांच्यावर होतील. आणि तेवढी शासकीय यंत्रणा सक्षम आहे. रिझर्व्ह बँक झालं किंवा केंद्र शासन झालं, ह्या सगळ्या जेवढ्या काही फायनान्शियल याच्यामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत ह्या प्रचंड सक्षम आहेत. यांना माहिती आहे लूप हॉल्स कुठे आहेत म्हणून. त्यामुळे याच्यासाठी घाबरून जाण्याचं काम नाहीये कुठल्याही पद्धतीचं.
किंवा तुम्ही असं करणं नाही की एखादा रोगी म्हणजे एक माणूस आजारी पडतोय म्हणून त्याला तुम्ही उपचार न करता मारून टाकायचं, ही उपचार पद्धत नाहीये किंवा हा उपाय नाहीये. मुळात म्हणजे गावामध्ये सगळीकडे तुम्ही मला सांगा नॅशनलाइज बँका आहेत का, पैसे देऊ शकणार आहेत का? आज तुम्हाला ज्या नॅशनलाइज बँकेमध्ये गर्दी दिसते याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे, त्याच्यातले निम्मे ग्राहक आमचे आहेत. उद्या जर यांनी आम्हाला पैसे दिले ना तर तिथली निम्म्यापेक्षा जास्त गर्दी कमी होणार आहे. हे लक्षात येत नाही या नॅशनलाइज बँकेनं सुद्धा. एक मिनिट लक्षात घ्यायला पाहिजे. आज आमच्याकडे तुम्ही यंत्रणेकडे जर तुम्ही बघा एक मिनिट थोडक्यात निलमताई, तुम्हाला या त्यांच्या वक्तव्यावरती विश्वास वाटतोय का? त्याचं कारण हेच आहे की त्यांचं म्हणणं आहे की यातून पुन्हा लवकर ही परिस्थिती सुधारण्याला वाव मिळेल आणि ती परिस्थिती सुधारेल असं तुम्हाला वाटतंय का, की त्याचा गैरवापर होईल? नाही, मला त्याच्यात असं वाटतं आहे की सहकारी बँका असतील किंवा पतपेढ्या असतील किंवा बचत गटांकडचे थोडे थोडे पैसे असतील काही लोकांकडचे, पण मुळामध्ये आपण इन्फॉर्मल सेक्टर जो आहे की जो रोज रात्री गल्ला त्यांचा जो असतो तो सकाळी भरतो किंवा संध्याकाळी भरतो बँकेमध्ये आणि सकाळी परत माल घेण्यासाठी म्हणून पैसे काढतो किंवा ती कॅश त्यांनी स्वतःकडे ठेवलेली असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन तो जे काही व्यापाराच्या वस्तू त्यांच्या असतील, भाजी असतील, फुलं असतील, कपडे शिवण्याचं काम करत असतील, हे सगळ्या लोकांचे पैसे अडकले ना. त्यामुळे त्यांच्या रोजगारावरती परिणाम झाला हे आपल्या लक्षात येत नाहीये का? हा एक भाग. दुसरा माझं याच्यात म्हणणं असं आहे की ही अफवा झाली, एका बाजूला हे सगळं वातावरण झालं आणि लगेच मिठाबद्दलची अफवा पसरली. आता ती अफवा काही हितसंबंधी लोकांनी पसरवली असेल, आपण एक गृहीत धरू कोणी राजकीय विरोधकांनी ती लखनौतून सोडली असेल, पण त्या अफवा खरी वाटायला लागली पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, मालेगावमध्ये. आणि जे लोक 100-200 रुपये जमवून स्वतःकडे जपून ठेवले होते, मीठ आणायला शेवटी त्यांना ते 100च्या नोटाच बाजारात काढणं क्रमप्राप्त होतं. आणि लोक भाजीशिवाय जगू शकतात पण डाळीमध्ये घालायला मीठ पाहिजे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय. मला इथे काय वाटतंय माहिती मंदार, मला तो खरा धोकादायक भाग वाटतोय की तूर डाळीची साठेबाजी झाली, मिठाची पण आता साठेबाजी होणार आणि मीठ आपल्याला मिळणार नाही. याच्यामुळे हा जो गरीब माणूस इतस्ततः धावायला लागलाय ना, ही फार एक चिंताजनक वस्तुस्थिती तयार होते की एक कुठेतरी भीती तयार होते की आता आपलं कसं होणार. आणि तिसरा मुद्दा की जो मीनाक्षी लेखींनी पण त्यावेळेला भाजपच्या प्रवक्त्या म्हणून मांडला होता आणि तो मला वाटतो आहे की कितीतरी गरीब अशा बायका आहेत की त्यांनी दर महिन्याला 200 रुपये 300 रुपये असे करून 3000 5000 असे जमवून ठेवलेले असतात. आणि मी स्पष्ट सांगते की थोडं नवऱ्यापासून लपवून वगैरे ते त्यांचे छोटेसे अमाऊंट ठेवलेली असते, कुठे डब्यात लपवून ठेवलेले असतात कारण दारू पिऊन नवरा घेऊन जातो, मुलांच्या हट्टासाठी म्हणून ठेवलेले असतात. आता या अनेक बायका ज्या आहेत साध्या, कुठे बचत गटांमध्ये त्यांनी 200-500 रुपये टाकलेले आहेत, ते काही सगळे बँकेत नसतात. आता ह्या सगळ्या लोकांच्या पाठीमागे जे काय आपण देशप्रेमाचं सिद्ध करण्यासाठी लावलेलं आहे ना, तर त्यांच्या दृष्टीने हे बघा, एखाद्या बोटीवर खूप गर्दी जेव्हा होते ना तेव्हा शेवटी जे कडेला असतात ते लोक पाण्यात पडत असतात आणि त्यांचा मृत्यू होत असतो. आणि म्हणून वृद्ध नागरिकांचाही तोच प्रश्न आहे. आणि म्हणून मला स्वतःला काय वाटतं की इन्फॉर्मल सेक्टरमध्ये पेरिफेरीवरतीचे जे लोक आहेत त्यांचा विचार करण्याच्यासाठी मग ठाकूर म्हणतात तसं सहकारी बँका असतील, पतपेढ्या असतील किंवा नुसते बदली काउंटर ठिकठिकाणी. आता तुम्ही मला सांगा, तू लातूरला पाहिलेलं आहेस, किल्लारी सारख्या गावामधून लोक किंवा तळे सास्तूर सारख्या गावातून लोक बँकेत पोहोचणार, पैसे विड्रॉ करणार, दुसऱ्या दिवशी त्यांचा धंदा करणार, एसटी साठी पैसे स्वतःचं जे काही किडूमुडूक आहे ते 50-60 रुपये टाकणार, कारण प्रत्येक गावात बँक आहे का, नाहीये बँक त्यांची जी आहे ती. आणि म्हणून त्याचे जे काही त्याची ती उस्तवार सगळी होणार आहे ना, ती त्रास आपण जो म्हणतोय ना, ते प्रत्यक्षात आर्थिक दृष्ट्या त्यांचं कंबरडं मोडणार आहे. आणि ते कंबरडं मोडल्यामुळे त्याच्यामुळे जी उद्ध्वस्तता सगळी तयार होईल ती जी आहे ती आपल्याला सगळ्यांना पेलवायला कशी मार्ग काढायचा हा खरा त्याच्यातला प्रश्न. आणि म्हणून उपाययोजनांची चर्चा आणि निर्णय हे आवश्यक आहेत. एक नक्की या बरोबरीनं पुन्हा डॉक्टर महाजन, जो एक आता एक प्रकारचं आर्ग्युमेंट केलं जातंय की ज्याच्यामध्ये या सगळ्या कदाचित आत्ताचा शॉर्ट टर्म मध्ये हा आपल्याला त्रास होतोय आणि त्या त्रासाच्या पश्चात जो अधिकचा पैसा या सगळ्या बँकांमध्ये येणार आहे त्याच्यामुळे जे इंटरेस्ट रेट कमी होणार आहेत, व्याजदरांमध्ये घट होणार आहे आणि एक प्रकारे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. या गृहीतकाशी तुम्ही संमत आहात का? अर्थशास्त्राचं अर्धवट आणि सर्वांगीण नसलेलं ज्ञान हे यामागचं खरं कारण असं आहे. कारण
व्याजदर कमी करा, व्याजदर कमी करा म्हणून याआधी ओरड भरपूर झालेली आहे आणि तेवढ्या एका प्रश्नावरून आपण रिझर्व्ह बँकेच्या चांगल्या गव्हर्नरला हाकलून लावलेला आहे. त्यामुळं व्याजदर कमी होण्याची अपेक्षा कुणाला आहे तर ज्यांना शेकडो हजारो कोटी कर्ज बँकांमधून उचलायचं आहे आणि पुढे ते कधीच भरायचं नाहीये अशा लोकांना व्याजदराची चिंता आहे. तुमच्या माझ्यासारख्या लोकांना सामान्यांना घराच्यासाठी जे लोन घ्यायचंय, होम लोन घ्यायचंय, त्याच्यासाठी व्याजदर कमी व्हावे असं काही सामान्यांची अपेक्षा आकांक्षा नाही असं म्हणायचं का तुम्हाला? सामान्य मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय माणसाची ज्या ठेवी बँकांमध्ये आहेत त्याच्यावरचं व्याज हे दिवसेंदिवस कमी होत आहे, ते वाढत नाहीये. हाऊसिंग लोन वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण बँका दिलेल्या कर्जावर ज्या दरानं व्याज घेतात आणि घेतलेल्या ठेवींवर ज्या दरानं व्याज देतात त्यातला फरक जर लक्षात आला तर आपल्याला जीडीपी रेट, ग्रोथ रेट आणि हा रेट यांच्यातला फरक, यांच्यातला विरोधाभास आपल्या लक्षात येईल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या सगळे साखर कारखाने चालू आहेत. ऊसतोडीचे मजूर आपापल्या गावाहून कारखान्याच्या कार्यस्थळावर येऊन बसलेले आहेत. त्यांना दर आठवड्याला मजुरी द्यावी लागते. त्यासाठी मुकादम लोकांनी आधीच ऍडव्हान्स पैसे घेऊन ठेवलेले आहेत आणि त्या सगळ्या 1500च्या नोटा आहेत. आठवड्याचा पगार त्यांनी कसा करायचा? त्या नोटांमध्ये करायचा का त्यांना लिहून द्यायचं, त्याच्या खात्यावर लिहून ठेवायचं? लिहून ठेवायचं असेल तर त्या मजुरांना त्या गावात मीठ, मिरची, तेल, कपडा कोण देणार? असे जे व्यवहारातले प्रश्न आहेत त्या व्यवहारातल्या प्रश्नांचा विचार न करता केवळ सैनिक, देशभक्ती, स्वच्छ देश, स्वच्छता असल्या भूलथापांनी प्रश्न सुटत नाहीत, तर प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन प्रश्न करायचे असतात. रामकदम त्यांचा जो सातत्यानं जो रोख आहे कारागिरांच्या ग्रामीण काँग्रेस प्रवक्त्यांचा जो सातत्यानं रोख आहे रामकदम आधाराला येत असतात त्यांचाही विचार केला पाहिजे. नाही रामकदम, जो सातत्यानं रोख आहे तो म्हणजे देशभक्तीचा बाजार मांडलाय, या अनुषंगाने सगळा रोख आहे. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? कसं माहिती आहे का, जर महाजन साहेब जर नम्रपणे एक विधान ऐकून घेतील की काँग्रेसचं प्रत्यक्षपणे काळ्या पैशाला कसं समर्थन आहे ते एक उदाहरण देतो. सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा काळ्या पैशाच्या बाबतीतली SIT 3 वर्ष स्थापन करू शकणारी केली गेली नाही. कुणी केली नाही? काँग्रेसनं केली नाही. का नाही केली हो? सुप्रीम कोर्ट वारंवार सांगतंय की काळ्या पैशाच्या बाबतीत SIT स्थापन करा. काँग्रेसचं सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तुमच्या सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, तुम्ही नाही केली स्थापन. याच्याच पाठीमागे दडलंय. आता जे काळा पैसा बाहेर काढण्याचं जो प्रकरण रामकदम सगळ्यांना मान्य आहे की बाबा एक मिनिट रामकदम तुम्ही याचं उत्तर द्या. SIT आपण स्थापन केली. नाही एक मिनिट रामकदम, काँग्रेसने काय केलं हा मुद्दाच येत नाही. आता 3 वर्ष तुम्ही 50 दिवसाची जी मुदत मागितलेली आहे पहिल्या दिवशी स्थापन केली. रामकदम काँग्रेसने काय केलं किंवा काय नाही केलं ही चर्चेचा विषय नाही. आता आपल्याला तुम्ही काय करणार आहात हा चर्चेचा विषय. येत्या 50 दिवसामध्ये एक मिनिट डॉक्टर महाजन एक मिनिट रामकदम, वेळ कमी आहे त्यामुळे तुम्ही वेळेमध्ये जे नेमकं अपेक्षित उत्तर आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ते उत्तर तुम्ही देणार आहात का? काँग्रेसला प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे काळा पैसा ज्यांच्याकडे त्यांचं समर्थन करायचंय आणि त्यांचं समर्थन करता यावं म्हणूनच या आधीच्या कालखंडात सुद्धा काँग्रेसने रामकदम काँग्रेस देशभक्तीची गोष्ट करत असताना आपल्याला विनंती आहे माझी की हे चांगलं काम होतंय. काळा पैसा यातून बाहेर पडतोय, लोकांना त्रास होतोय, मला मान्य आहे. भीती आहे लोकांच्या मनात, त्याच्यामुळे सगळी लोक एकत्र रस्त्यावर उतरलेत आणि सगळी लोक रस्त्यावर एकत्र उतरली तर स्वाभाविकपणे रांगा दिसणार आहेत. 50 दिवसाचा अवकाश आहे, थोडे असं कोण 2-4 दिवसामध्ये हे निवळेल. पण काँग्रेसला हे पेटतं ठेवायचंय. आणि मगाशी विश्वास ठाकूर म्हणाले उद्यापासून एका अर्थानं अशांतता पसरेल वगैरे. हे जे काही विश्वास ठाकूरांचं मत आहे हे त्यांना आधी कसं काय सुचलं?
म्हणजे अशांतता पसरेल हे विधान विश्वास ठाकूर साहेबांसारख्या एका जबाबदार व्यक्तीच्या मुखातून यावं हे देखील निश्चितपणे धक्कादायक आहे। आणि जिल्हा बँकांनी काय केलं, पतसंस्थांनी काय केलं, वारंवार कॅगच्या रिपोर्टमध्ये आलंय, त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा सगळा देशभरापुढे मांडला गेलेला आहे। आणि यांची अपेक्षा आता काळा पैसा करत असताना त्याला पुन्हा घ्यावं ही त्यांची अपेक्षा असेल तर मला असं वाटतं देशहिताच्या दृष्टिकोनातून ते योग्य ठरणार नाही। राम कदम एक मिनिट तुम्ही खूप पल्लेदार बोलता, तुम्ही बोलू शकता कारण तुम्ही उत्तम वक्ते आहात, पण त्याहीपेक्षा महत्वाचं जे उत्तर आहे ते थोडक्यात जर दिलं तर ते आम्हाला अपेक्षित आहे। तत्पूर्वी पुन्हा एकदा डॉक्टर महाजन अगदी थोडक्यात 1 मिनिटामध्ये काय बोलाल कारण वेळ कमी आहे। किती थोर ही देशभक्ती, किती काव्यात्मक पद्धतीनं देशभक्तीचा प्रवचन करता येतं। आता तेच पाठ केलेली वाक्य दर वेळेला बोलायची आणि आपण कसं निरुत्तर केलं असा डिंग मारायची। सुप्रीम कोर्टानं SIT नेमण्याचा आदेश दिला, ती प्रक्रिया सुरू होईपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली, पण SIT ज्यांनी नेमली त्यांनी नेमलेल्या SITचा अहवाल काय आला, ती SIT कशासाठी होती तर विदेशी बँकात असणाऱ्या पैशांचे एस्टिमेट करण्यासाठी होती। काय सांगितलं त्यांनी, यांचे जे आध्यात्मिक गुरु आहेत 12 तो कोण ते रामदेव, ते काय म्हणत होते 120,000 लाख कोटी। SITने सांगितलं की विदेशामध्ये 34,000 कोटी आहेत। ठीक आहे, आपण ही चर्चाच करत नाही, अप्रस्तुत आहे आताच्या या विषयाला। लोक काय केलं ते सांगा। 15 लाख रुपये माझ्या खात्यात येणार होते ते कुठे गेले? एक मिनिट माझं 1 मिनिट, वेळ कमी आहे, तुम्हाला थांबावं लागतंय, मला माफ करा, पण तत्पूर्वी पुन्हा नीलमताई अगदी थोडक्यात 30-40 सेकंदात काय म्हणलं? नाही, मला स्वतःला असं वाटतं की आता माझ्याकडे कर्जत तालुक्यातून कोपर्डीहून बिभीषण गायकवाड शेतकरी आहेत, त्यांचा SMS आहे, ते म्हणतात भाजीपाला बाजार बंद आहे, तो कसा सुरू करणार, त्याच्यासाठी व्यवस्था करा, बाकी काळा पैशाच्या संदर्भात सगळ्यांचा पाठिंबा आहे। एक दुसरा, परदेशी पैसा जो होता काळा पैसा तो काढण्यासाठी असं एखादं सर्जिकल ऑपरेशन झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला निश्चितपणाने उत्सुकता आहे आणि त्याही दिवसाची आपण वाट बघतोय सगळेजण। 30 डिसेंबर पंतप्रधानांनी म्हटलं नीलमताई 30 डिसेंबरला ते आणखीन एक धमाका करणार आहेत पंतप्रधानांनी सांगितले, त्यामुळे 31 डिसेंबर च्या आधीच तो सगळा धमाका होणार आहे, त्याची आपण वाट बघूया। पण तत्पूर्वी पुन्हा राम कदम शेवटच्या 2 मिनिटांमध्ये तुमचा बाकी आपण देशभक्ती वगैरे वगैरे हे सगळं अध्यारूत आहे कारण इथला प्रत्येक नागरिक तो कुठल्याही पक्षाशी निगडीत असेना किंवा मताशी निगडीत असेना तो देशभक्तच आहे। त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी सगळी शॉर्टफॉल्स आहेत ज्या पद्धतीने पुरवठा व्हायला पाहिजे त्याची गती वाढायला पाहिजे किंवा जे अधिक व्यापक काही निर्णय आत्ताच्या या काळात घेणं अपेक्षित आहे ते घेतले जातील का आणि कशा प्रकारे घेतले जातील थोडक्यात सांगा। कसं आहे या बाबतीमध्ये स्वतः माननीय पंतप्रधान मोदीजी अगदी क्षणाक्षणाला या सगळ्या प्रकारावर लक्ष ठेवून आहेत आणि वित्तमंत्री अरुण जेटली साहेब असतील आणि जो काही दिवसाकाठी येणारा जो काही देशभरातला रिपोर्ट आहे त्याच्यावर तातडीनं काय करता येईल त्यासाठी पूर्णपणे सरकार कटिबद्ध आहे। आज देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीची बैठक घेतली आणि जसं आता नीलमताईंना मेसेज आला होता जो शेतकऱ्यांना जो त्रास होतोय खरी गोष्ट आहे त्रास होतोय तो कसा कमी करता येईल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा त्रास महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांचा त्रास झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचा त्रास तर याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा प्रयत्न करतायत। आज देखील बैठक झाली मंत्रालयामध्ये हे हळूहळू पूर्ववत होईल। आता एकदम निर्णय आल्याच्या नंतर जो पॅनिक अवस्था असते ही पॅनिक अवस्था आता इथून पुढे ती निवळत जाईल तर इतर काही राजकीय पक्षांनी याचं भांडवल न करता सरकारला या कामात मदत केली तर देश स्वच्छ होण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला पायंडा पडेल। केवळ विरोधासाठी विरोध असं न करता देशहितासाठी सगळे पक्ष एकत्र आलेत असा संदेश जर या निमित्तानं आपण देशाला देऊ शकलो जगाला देऊ शकलो तर ते देशहिताचं होईल एवढंच मला। राम कदम अगदी तुमचं आपण ऐकलेलं आहे पण तत्पूर्वी पुन्हा विश्वास ठाकूर जाता आता एक बँकर म्हणून तुम्ही काय सांगाल काय केलं गेलं अतिशय तातडीच्या पुढच्या 1-2 दिवसाच्या काळामध्ये तर त्याचा फरक चांगल्या दृष्टीने आपल्याला जाणवायला लागेल असं वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदार मला असं वाटतं की आत्ता आपल्याकडे उपस्थित असलेले थोर देशभक्त राम कदम यांना जर आपण मला वाटतं गावागावात जर फिरवलं ना तर हा निर्णय 500 आणि 1000च्या नोटा कॅन्सल करायची गरजच नव्हती। लोकांनी यांचं प्रवचन ऐकूनच 500 आणि 1000 काय 10, 20, 50च्या नोटा सुद्धा लोकांनी देऊन टाकल्या असत्या खरं म्हणजे।
थोडंसं कदम साहेब तुम्ही ग्राउंड रियालिटी लोकांकडनं पैसे नकोच आहेत ना, लोकांकडनं विश्वास ठाकूर लोकांकडनं पैसे नकोच आहेत, लोकांकडनं पैसे नको आहेत. ग्राउंड काळा बाजार केलेली लोक आहेत, काळा पैसा साठवलेले लोक आहेत, त्यांच्याकडनं पैसे काढायचे ना, त्यांच्याकडनं ज्या लोकांना आता ऐकून घ्या ना कदम साहेब, तुम्ही बोलत असताना मी बोललो का? कदम साहेब तुम्ही बोलत असताना मी बोललो का? आपण सगळे सुसंस्कृत आहोत ना, आता एकमेकाचं ऐकून घेतलं पाहिजे का नको? असं काय करता कदम साहेब? एकच मिनिट मला बोलू द्या, मला वेळही कमी मिळाला. बोला 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 विश्वास असं काय करता तुम्ही? मला असं वाटतं आता की याच्यावर कदम साहेब तुम्ही राजकीय तुम्ही काय केलं, सामान्य माणसाचा विषय बाजूला ठेवला आणि सगळ्या गोष्टी फक्त राजकीय पक्षांशी जोडून तुम्ही एक दिशा इकडे तिकडे बदलण्याचा प्रयत्न केला. असं करू नका. आपण सगळी सामान्य लोकांसाठी काम करतो. हा प्रश्न निकाली निघण्यासाठी आता तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगतो, लोक जे पैसे भरणा करायला येतात ना हो, ते 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये करतात. त्यांच्याकडे तेवढेच पैसे आहेत, ते सुट्टे मिळाले नाही त्यांना, ते मीठ मिरची भाकर आणायची कुठून, खायची कुठून, त्यांनी दूध. विश्वास ठाकूर उपाय काय सांगा? विश्वास ठाकूर उपाय काय? हा मोठा एक प्रश्न आहे ना हो. विश्वास ठाकूर उपाय सांगा ना तुम्ही. उपाय असा आहे की चलनी नोटा ज्या उपाय त्याच्यातला असा आहे की चलनी नोटा ज्या 5, 10, 20, 50 आणि 100च्या ज्या चलनी नोटा ज्या आहेत त्या ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्या जर उपलब्ध करून दिल्या सगळ्यांनाच, नागरी सहकारी बँकांना द्या, जिल्हा बँकांना द्या, त्याच्यानंतर पतसंस्थेला द्या, तर मला असं वाटतं की पॅनिक याच्यातलं कमी होऊन जाईल. उद्देश पंतप्रधानांचा उद्देशाबद्दल नो डाऊट कोणी शंका घेण्याचं काही कारणच नाही, परंतु तुम्ही उपाय ज्या वेळेला तुम्ही जेव्हा एखादं काही करताय त्याच्यावरचे उपाय पण पाहिजे ना हो आपल्याकडे. असं काय करतात? उपाय जर नसेल तर काय होणार आहे मला सांगा. अजून ते म्हटले मला की यांना कसं कळालं उद्या काय होणार आहे. अहो मी 4 दिवसापासून फेस करतोय कदम साहेब, तुम्हाला काय सांगायचं. तुम्ही या ना, तुम्ही जरा फिरा ना. आता तुमच्याकडे सुद्धा तुम्ही बघा ना, तुमचे वेगवेगळ्या पक्षाची लोकांना पाणी दे, जेवण दे, तिथे रांगेमध्ये दे, हे सगळं करताय. तुम्ही बघितलेलं दिसत नाहीये ते. नक्की नक्की विश्वास ठाकूर परिस्थिती राजकीय विषय नाहीच आहे याच्यावर. राजकारणावर नेऊ नका तुम्ही. एक मिनिट, वेळ संपलेली आहे आणि अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की धीर सुटत चाललेला आहे आणि तो धीर सुटू नये एवढी आपण अपेक्षा मात्र निश्चित करूया आणि लवकरात लवकर ही परिस्थिती कशी निवळेल याकडे युद्धपातळीवरती, जसा युद्धपातळीवरती एक निर्णय घेतला गेला तेवढंच त्या निर्णयाच्या नंतर पश्चातची जी परिस्थिती आहे ती निवळण्यासाठी सुद्धा एक युद्धपातळीवर अनेक निर्णय, वेगवेगळे निर्णय का असे ना, ते घेण्याची गरज आहे. ते निर्णय लवकरात लवकर सरकार घेईल अशी अपेक्षा करूया आणि अर्थातच धीर सुटायला नको, जनतेचाही नको आणि एकूण या व्यवस्थेमध्ये जे लोक काम करतात त्यांचाही धीर सुटायला नको. हे युद्ध काळ्या पैशाविरोधातलं आहे आणि काळा पैसा आजच्या दिवसाला सुद्धा जवळजवळ 12 कोटी रुपयाची कॅश ही महाराष्ट्रामध्ये सापडलेली आहे. याचा अर्थ कुठेतरी ते लागलेलं आहे, पण अर्थात येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती लवकरात लवकर निवळो याची आपण अपेक्षा करूया. धन्यवाद, नमस्कार.